आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपचा गुजराती तडका। मुंबईमध्ये गुजराती नाट्य प्रयोगाचं आयोजन तर मराठी आणि गुजरातीमध्ये वाद लावणं सुरू। राज ठाकरेंची टीका। गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे, मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी, इथे भांडणं व्हावी, त्यात आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत, दुसरं काही नाहीये। पैशांवर निवडणुका जिंकण्याचा उद्योग महाराष्ट्रामध्ये सुरू। पनवेलमधील शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं विधान। या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला, विचार गेला बाजूला, फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं घेणार। एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे। भ्रष्टाचाराविरोधात लवकरच राज्यभर आंदोलन करणार। शेतकरी कर्जमुक्ती, लाडक्या बहिणींची फसवणूक थांबली पाहिजे। उद्धव ठाकरेंची माहिती। वरळी कोळीवाड्यामधल्या बांधवांशी शिवालयामध्ये साधला संवाद। राज्यभर आपण लवकरच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत, तेव्हा तुम्ही सगळे लोक पुढाकार घेतला पाहिजे। लाडकी बहीण योजनेमध्ये 4,900 कोटींचा घोटाळा। सुप्रिया सुळेंचा आरोप। लाडकी बहीण योजनेत झालेला 4,900 कोटीचा 800 का 900 कोटीचा प्रचंड भ्रष्टाचार, तो कोणाच्याही चुकीच्या अकाउंटमध्ये गेला नाही गेला, हा भ्रष्टाचाराचाच एक भाग आहे। मुंबईच्या दादरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। भगवा दहशतवाद नव्हे तर सनातन दहशतवाद म्हणा, या पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानानंतर शिवसेना आक्रमक। भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। भारतामधील सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असल्याचंही वक्तव्य। स्वतंत्र भारताची पहिली आतंकवादी घटना कुणी केली? नथुराम गोडसेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून केला। का केला? तुम्ही स्वतःच्या धर्माला पाठिंबा देणार नसाल तर कुणाला देणार? पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। आपल्याला हिंदू धर्माचा अभिमान असला पाहिजे असंही वक्तव्य। इथे आपलं एक मात्र पाहिलं गेलं तर हिंदू राष्ट्र आता राहतंय, त्यात पण तुम्ही हिंदूजला टेररिस्ट म्हणाल, म्हणजे तुम्ही स्वतःच्या रिलिजनला सपोर्ट नाही करणार तर कोणाला सपोर्ट कराल? मग मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदींना गोवण्याचा कट होता। मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची नावं घेण्यासाठी दबाव होता। निर्दोष मुक्ततेनंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा खळबळजनक खुलासा। मैं गुजरात में रहती थी, इसलिए उन्होंने मोदी जी का भी नाम मुझसे कहलवाने का प्रयास किया। मैंने किसी का नाम नहीं बोला क्योंकि सब असत्य कहलवाना चाह रहे थे, इसलिए मैंने किसी का नाम नहीं। भगव्याचा अपमान करणं हे दुर्दैव। मोहन भागवत मोदीजी हे कट्टर देशभक्त, त्यांचं नाव मालेगाव स्फोटामध्ये गोवण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर दबाव टाकण्यात आला, याची चौकशी झाली पाहिजे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आदरणीय मोहन भागवत साहेब असतील, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, हे कट्टर देशभक्त आहेत। अशा व्यक्तिमत्वांवर आरोप करून षडयंत्र तत्कालीन सरकारने रचलं होतं, काँग्रेस सरकारने।